नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड कमिशन्स न्यू स्टील गिर्डर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इन वेस्ट बंगाल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, GPT इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडने आपला न्यू स्टील गिर्डर अँड कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी वेस्ट बंगालच्या या लोकेशनवर सुरू केला. आणि मित्रांनो, या फॅसिलिटीचा इनिशियल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 10,000 मेट्रिक टन्स पर ॲनम. चला आता बोलूया वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड सेक्युअर ₹85.43 करोड कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट फ्रॉम युक्का प्रमोटर्स LLP. तर मित्रांनो, वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेडला युक्का प्रमोटर्स LLP कडून कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 85.43 कोटी रुपये. आणि मित्रांनो, काल या कंपनीला मार्केट बंद झाल्यानंतर 250 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा ऑर्डर मिळाला होता. आणि आजसुद्धा ड्युरिंग द मार्केट 85 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच ऑर्डरमुळे आज आपल्याला वॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये आज चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज शेअर प्राईज ड्रॉप्स ॲज जेफ्रीज डाऊनग्रेड्स रेटिंग टू अंडर परफॉर्म. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडची ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफ्रीजने रेटिंग डाऊनग्रेड करून अंडर परफॉर्म केली आहे. आणि मित्रांनो, याच नेगेटिव्ह अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला वारी एनर्जीज लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम्स Q4 रिझल्ट प्रॉफिट जम्प्स 25% इयर ऑन इयर बेसिस टू ₹396 करोड. बोर्ड रिकमेंड्स फायनल डिव्हिडंड ऑफ ₹15 पर शेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 25.5%ने इन्क्रीज होऊन 395.76 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स होता 315.32 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 25.2%ने इन्क्रीज होऊन 3,242.11 कोटी रुपये आला आहे. आणि एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये याचा रेव्हेन्यू होता 2,590.53 कोटी रुपये. आणि मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडने ₹15चा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडने फायनान्शियल इयर 2017 पर्यंत ॲन्युअल रेव्हेन्यूसाठी गायडन्स दिला आहे $2 बिलियन. चला आता बोलूया टेक महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टेक महिंद्रा Q4 रिझल्ट प्रॉफिट जम्प्स 76% इयर ऑन इयर बेसिस टू ₹1,167 करोड. रेव्हेन्यू अप 4% ₹30 पर शेअर डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टेक महिंद्रा लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर
76%ने इन्क्रीज होऊन 1,167 कोटी रुपये आला आहे. आणि टेक महिंद्रा लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 4%ने इन्क्रीज होऊन 13,384 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टेक महिंद्रा लिमिटेडने 30 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इम्पोर्टेड 17.3% मोअर रशियन ऑइल इन मार्च ॲज अगेन्स्ट फेब. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, मुकेश अंबानीजीची दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मार्च 2025मध्ये 5,32,700 बॅरेल्स पर डे रशियन ऑइल इम्पोर्ट केला आहे, जो फेब 2025च्या कंपॅरिझनमध्ये 17.3%ची ग्रोथ पाहायला मिळत आहे, अकॉर्डिंग टू शिप ट्रॅकिंग डेटा. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी टू इस्टॅब्लिश ओसामू सुझुकी सेंटर ऑफ एक्सेलन्स इन इंडिया टू इन्क्रीज मॅन्युफॅक्चरिंग एक्सेलन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ओसामू सुझुकीच्या श्रद्धांजलीकरिता मारुती सुझुकी इंडिया आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशन इंडियामध्ये ओसामू सुझुकी सेंटर ऑफ एक्सेलन्स इस्टॅब्लिश करणार आहे. आणि मित्रांनो, हा सेंटर इस्टॅब्लिश होणार आहे गुजरात आणि हरियाणामध्ये. आणि मित्रांनो, याचा उद्देश आहे मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथला सपोर्ट करणे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1,178 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,519 कोटी रुपये. आणि म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्त झाला आहे. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,837 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,519 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 55 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 17 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 55 कोटी रुपये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.